पॉइंट डिफेक्ट मध्ये स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये आपण फ्रँकेल डिफेक्ट हा लास्ट पॉइंट घेतला होता. पहा चार्ट तयार केला आपण याचा क्रिस्टल डिफेक्टचा. क्रिस्टल डिफेक्ट इज अ imperfection or disorder, simply imperfection or disorder in the crystal structure, okay, or crystal lattice. Crystal defect चे तीन टाइप्स आहेत, पॉइंट डिफेक्ट, लाइन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. ऑलरेडी आपण स्टडी केले. आता लाइन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये या वर्षी नाही. आपल्याला काय आहे, फक्त पॉइंट डिफेक्ट आहे, पॉइंट डिफेक्ट. ओके, आता पॉइंट डिफेक्ट मध्ये परत त्याचे तीन टाइप्स आहेत. म्हणजे इथं काय लॅटिस पॉइंट मध्ये काही प्लेसेस मिसिंग असते, दॅट इज द पॉइंट डिफेक्ट. ओके, पॉइंट डिफेक्ट मध्ये स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. स्टॉइशियोमेट्रिक काय, द नंबर ऑफ anion and number of cation in the chemical formula, that is the stoichiometry of that compound. Okay, stoichiometric point defect, then impurity defect आणि non stoichiometric point defect. हे दोन पॉइंट आपल्याला अजून झालेले आहेत. हा पॉइंट आपण घेतला होता फर्स्ट स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. आणि स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये पहिला पॉइंट घेतला आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. आता व्हॅकन्सी म्हणजे काय, तर व्हॅकन्सी म्हणजे व्हॅकंट प्लेस, अनऑक्युपाइड प्लेस. ओके, आता व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय होतं, जनरली आयन कंपाऊंड मध्ये आयन त्याच्या रेग्युलर साइड पासून मिसिंग होतं, मिस होतात आणि तो डिफेक्ट प्रोड्यूस होतो. दॅट इज कॉल्ड द व्हॅकन्सी डिफेक्ट. एक्झाम्पल आपण पाहिलं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सेल्फ इंटरस्टिशियल, आता इंटरस्टिशियल म्हणजे काय, इन बिटवीन द टू पॉइंट्स, दॅट इज द इंटरस्टिशियल स्पेस. आणि त्या इंटरस्टिशियल स्पेसला जो काही पार्टिकल्स आहेत, आयन्स आहेत, तो आयन्स तिथे जाईल, दॅट इज कॉल्ड द सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्ट. आता शॉर्टकी डिफेक्ट मध्ये काय, नंबर ऑफ कॅटायन्स आर कंपेअर्ड विथ द नंबर ऑफ anions, जितके कॅटायन लूज होते तितकेच anion लूज होते. ओके, हा झाला आपला शॉर्टकी डिफेक्ट. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपण पाहिला आयनिक कंपाऊंड मध्ये जनरली हा दिसतो. आणि पुढचा आहे फ्रँकेल डिफेक्ट. आता फ्रँकेल मध्ये जनरली काय, आयन इन द आयन कंपाऊंड इज रेग्युलर साइड अँड ऑक्युपाइज द प्लेसेस बिटवीन इंटरस्टिशियल पॉइंट. आयन काय करतो, त्याच्या रेग्युलर साइड पासून लूज होतो, मिस होतो आणि ऑक्युपाय द प्लेस बिटवीन द इंटरस्टिशियल पॉइंट. इंटरस्टिशियल पॉइंट मध्ये तो प्लेस ऑक्युपाय करतो आणि तो ऑक्युपाय होतो, दॅट इज कॉल्ड द फ्रँकेल डिफेक्ट. आपण परत आयनिक कंपाऊंड मध्ये शो करतो, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपण पाहिले. आता हे ऑलरेडी हे पॉइंट आपण झाले. आता आपल्याला काय पाहिजे, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. तर हे पॉइंट आपण आता या चॅप्टर या लेक्चर मध्ये आपण ते कंटिन्यू करूया. ठीक आहे, एक क्विक रिकॅप देतो आपण. क्रिस्टल डिफेक्ट्स आपण पॉइंट डिफेक्ट, लाइन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट, स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, त्याचे चार टाइप, व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, शॉर्टकी आणि फ्रँकेल. आता इम्प्युरिटी आणि नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द इम्प्युरिटी डिफेक्ट. So what is impurity defect? As we know, impurity means which is not pure, which is not pure. Okay, that is called the impurity defect. Okay, so let's see what is impurity defect. Impurity defects. Okay, so let's start with this. Defect is a imperfection or disorder. आता impurity मध्ये disorder produce होते. म्हणजे suppose बॉक्स घेतला आपण, सपोज पार्लेजीचा बॉक्स घेतला आणि पार्लेजीच्या बॉक्समध्ये सर्व जे काही पीसेस आहेत ते सर्व पार्लेजीचे आहेत. आणि तिथं जर एक आपण सपोज गुड डेचा आपण एक पीस त्याच्यामध्ये ऍड केला तर ही काय झाली, डिसऑर्डर झाली. सेम थिंग हॅपन हियर इन द इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे जो प्युअर सबस्टन्स आहे तर प्युअर सबस्टन्स सोडून दुसरे त्याच्यामध्ये येतात, दॅट इज कॉल्ड द इम्प्युरिटी डिफेक्ट. व्हेन फॉरेन atom different from the host atom different from host atom. कधी होता हा डिफेक्ट प्रोड्यूस, when atom different from the host atom in the lattice. crystal lattice मध्ये होस्ट atom पेक्षा दुसरा atom जर आला. आता होस्ट atom आणि अदर atom म्हणजे काय, सपोज आपल्याकडे जर होस्ट आले, आपल्याकडे जर गेस्ट आले, आपल्याकडे जर गेस्ट आले तर आपण काय, आपण होस्ट आहे आणि जे येणार आहे ते गेस्ट आहे. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये
आपली फॅमिली सोडून दुसरा मेंबर येतो, ॲट दॅट टाइम द डिफेक्ट इज इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, आता त्यावेळेस तर काही इम्प्युरिटी डिफेक्ट होणार नाही, पण जस्ट एक्झाम्पल की ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम. ओके, दॅट इज कॉल्ड द इम्प्युरिटी डिफेक्ट. कधी होतो हा? सपोज हे सर्व कार्बन आहे आणि इथं जर सपोज एक ऑक्सिजन आला, कार्बनच्या स्ट्रक्चर मध्ये एक ऑक्सिजन आला, तर ही काय आली त्याची इम्प्युरिटी झाली. हा कार्बनचा कंपाऊंड नाही, हा कार्बन ऑक्सिजन कंपाऊंड आहे. ठीक आहे. Present in the crystal is when regular cation of the crystal is replaced by some different cation. Regular cation is replaced by another cation. काय होतं याच्यामध्ये ऍटिट्यूड मध्ये रेग्युलर कॅटन आहे. रेग्युलर कॅटन सपोज एखाद्या मेटलचा रेग्युलर कॅटन आहे, तो रिप्लेस होतो बाय अनदर कॅटन. एक्झाम्पल दिले त्याने याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये आपला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. देयर आर टू टाइप्स ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्टचे दोन टाइप आहेत. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि सेकंड आहे ना, सेकंड टाइप आहे त्याच्यामध्ये दॅट इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. वन बाय वन आपण पाहू. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? The regular atoms are displaced from their lattice site by impurity atom. Regular atom displaced from their regular site by another atom. म्हणजे एक atom दुसऱ्या atom ला काय करतो? रिप्लेस करतो त्याच्या रेग्युलर साइड. दॅट इज कॉल्ड द सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट. एक atom काय करतो दुसऱ्या atom ला रिप्लेस करतो. एक्झाम्पल आहे पाहिजे सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल अलॉय. एक्झाम्पल सॉलिड solution of metal alloy. Now what is alloy? Alloy is a combination of metal and non-metal. Example is the brass. Brass जो alloy आहे हा कशापासून आहे? It is the alloy of copper and zinc. Copper and zinc. Example बघ याच्यामध्ये सपोज हा आपला ब्रास आहे, याच्यामध्ये सर्व कॉपरचे आयटम आहे, सर्व कॉपरचे आयटम आहे आणि काही कॉपरचे आयटम काय केले, हे जे डार्कन केले त्याने ते रिप्लेस केले. ओके, डार्कन केले ते रिप्लेस केले. This is copper, this is zinc. Okay, आणि जो काय आला तर दॅट इज द ब्रास आला. काय आले याच्यामध्ये रेग्युलर कॉपरचे आयटम आहेत, पण कॉपरचा जो काय आयन आहे, कॉपरचा कॅटन आहे, तो रिप्लेस कशाने केलाय? झिंकने केलाय. त्यामुळे दिस कॉल्ड सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. इथे केलाय, इथे केलाय, इथे केलाय आणि हा काय तयार झाला? ब्रासचा अलॉय. सो हियर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट इज नथिंग बट cation from its regular site is replaced by another cation. Cation from its regular site is replaced by the another cation. Regular atom is replaced from their lattice point by another atom. Regular atom, आता regular atom काय आहे? Regular atom कशाचे? कॉपरचे. इथं कॉपरचा atom पाहिजे ऑलरेडी कॉपरचाच होता, पण तो रिप्लेस केलाय, सबस्टिट्यूट केलाय कशाने? झिंक. इथे पण कॉपरचा आला आहे, कॉपरचा atom आहे तो झिंक ने रिप्लेस केलाय. इथे पण कॉपरचा आयटम आहे तो रिप्लेस केलाय झिंक ने. ओके, सो दिस इज द जस्ट इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इथे इम्प्युरिटी काय प्रोड्यूस झाली? आता रेग्युलर कॉपर आहे सर्व, पण इथं दुसरा आलाय ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम. और होस्ट कोण आहे? दिस कॉपर इज अ होस्ट. कॉपर इज अ होस्ट आणि झिंक काय आहे? झिंक इज अ
guest. Okay, so atom different from the host atom is nothing but showing the impurity defect. Okay, atom different from the host atom, that is the impurity defect. आणि पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये आपला फॉर ब्रास सावरचं एक्झाम्पल घेतलं आपण. आता पुढचा आहे आपला याच्यामध्ये आहे सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी इफेक्ट मध्ये वॅकन्सी थ्रू अॅल्युओव्हॅलेंट इम्प्युरिटी. वॅकन्सी थ्रू अॅल्युओव्हॅलेंट इम्प्युरिटी. आता अॅल्युओव्हॅलेंट म्हणजे काय? वॅकन्सी थ्रू अॅल्युओव्हॅलेंट इम्प्युरिटी. वॅकन्सी थ्रू अॅल्युओव्हॅलेंट इम्प्युरिटी. अॅल्युओव्हॅलेंट म्हणजे काय? व्हॅलेंट, व्हॅलेन्सी. अॅल्युओ, so अॅल्युओव्हॅलेंट ions with the oxidation state different from that of the host ion. Aluvalent ions with different oxidation state of host ion. होस्ट आयन पेक्षा यांची ऑक्सिडेशन स्टेट कशी असते? डिफरंट असते. म्हणजे होस्ट आयन सपोज कॉपर आहे, कॉपरची +1 आहे, +2 आहे, तर तिथं जो दुसरा येईल त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल? +3 असेल. ओके, त्याला काय म्हणायचं आपण? अॅल्युओव्हॅलेंट आयन्स. आयन्स विथ द डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ होस्ट आयन. होस्ट आयन पेक्षा याची ऑक्सिडेशन स्टेट कशी असते? डिफरंट. आता व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट? ऑक्सिडेशन स्टेट इज द state or it is the charge, it is the total charge after complete transfer of the electrons. Electron transfer केल्यानंतर त्या एलिमेंट वरती जो काही चार्ज आहे that charge is nothing but the oxidation state. So अॅल्युओव्हॅलेंट ions example आहे पाहिजे. Vacancy are created by the addition of impurity of अॅल्युओव्हॅलेंट ion to the ionic solid. Okay, example suppose strontium chloride चे example आहे. Strontium chloride SrCl2 is added to the sodium chloride. Strontium chloride is added to the sodium chloride. Strontium chloride का है? It is the impurity. It is the impurity, and which is added to the strontium chloride is the impurity is added to the sodium chloride. Okay, आता इथे sodium chloride वरती ऍड केले तर इथे sodium chloride चा जो सोडियम आयन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे तर +1. ओके, आणि मग strontium ची इथे +1 असणार नाही, +1 पेक्षा वेगळे असेल. इथे किती आहे? strontium चे आहे +2 किंवा 2+. एक्झाम्पल आहे बघा याच्यामध्ये. एक्झाम्पल घेऊ आपण याच्यामध्ये. सोडियम, क्लोरीन, सोडियम आणि क्लोरीन. ओके, इथे क्लोरीन, सोडियम, इथे जर वॅकन्सी प्रोड्यूस झाली आणि ही रिप्लेस कशी होईल तर strontium 2+. लक्षात येते का? परत इथं Na+, Cl- Na+, आणि इथे Cl-. तिसऱ्या केस मध्ये बघा एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराइडचं क्रिस्टल आहे. सोडियम क्लोराइडचं क्रिस्टल आहे आणि सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टल मध्ये सोडियम, क्लोरीन, सोडियम, क्लोरीन रेग्युलर अरेंजमेंट आहे. इथे क्लोरीन आणि इथं वॅकन्सी आहे. तर इथं जो काही सोडियमचा आयन आहे, सोडियमचं +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, त्याला रिप्लेस केलं आहे बाय Sr2+. आणि इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायला काय करतात?
इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायला याच्यामध्ये इथे दोन आयन रिमूव्ह होतात सोडियमचे. इथे एक ऑलरेडी झालाय आणि इथे व्हॅकंट प्लेस आहे. इथे व्हॅकंट प्लेस आहे. सो दिस इज इम्प्युरिटी कॉल्ड व्हॅकन्सी फ्रॉम द एन्व्हायरमेंट इम्प्युरिटी. एन्व्हायरमेंट इम्प्युरिटी. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? आयनचे डिफरंट ऑब्झर्वेशन दिलं होस्ट आहे. आता इथे होस्ट आयनचे ऑब्झर्वेशन जे काय +1, पण इथं जो काही आयन्स आहे एन्व्हायरमेंट आहे इथे स्ट्रॉन्शियम आहे त्याची किती आहे +2. पण इथे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इलेक्ट्रिकल न्यूट्रल मेंटेन करण्यासाठी इलेक्ट्रिकल न्यूट्रल मेंटेन करण्यासाठी इथे एक सोडियमचा आयन रिमूव्ह झालाय सोडियम आणि इथे दुसरं होतं कारण इथं याच्या ऑक्सिजन रेट किती आहे +2 आणि त्याच्यामुळे दोन आयन सोडियमचे काय होते तिथे रिप्लेस होतात किंवा रिमूव्ह होतात. याला काय म्हणायचं vacancy through equivalent impurity. Okay, so this is the impurity defect. Impurity defect. आणि पुढचा एक पॉइंट आहे आपला याच्यामध्येच vacancy through equivalent impurity नंतर याच्यातला सेकंड पॉइंट आहे आपला impurity defect मध्ये interstitial impurity defect. Interstitial impurity defect. Interstitial impurity defect. The impurity atom occupies the interstitial space. The impurity atom occupy interstitial space. कोणत्या प्लेसला जातो तो impurity atom occupy the interstitial space. And what is interstitial space? Interstitial space is nothing but it is the space between the two crystal lattice or lattice point. दोन lattice point मध्ये जी जागा असते त्यालाच पडतं interstitial in between two दोघांच्या मध्ये जी स्पेस आहे त्या interstitial space ला impurity काय होते त्याची स्पेस ऑक्युपाय करते. Space of lattice structure. Lattice structure मध्ये जी impurity interstitial space आहे तिथे हा impurity atom तो जाऊन ऑक्युपाय करेल ती प्लेस तो ऑक्युपाय करेल. ओके, दॅट इज कॉल्ड द interstitial impurity. पहिला आपण substitutional impurity defect आणि सेकंड पाहतो आपण interstitial impurity defect. Example आहे काय याचं? फॉर एक्झाम्पल स्टील. पहिलं एक्झाम्पल आपण ब्रासचं पाहिलं, दुसरं एक्झाम्पल पाहतो आपण स्टीलचं. हे सर्व काय कार्बनचे ॲटम आहे, आयनचे ॲटम आहे. आयन आहे आणि ही जी इंटरस्टिशियल स्पेस आहे ही जी इंटरस्टिशियल स्पेस आहे इथे ॲटम ऑक्युपाय करतात त्यांची प्लेसेस बिटवीन द टू लॅटिस पॉइंट. दोन लॅटिस पॉइंट मध्ये स्पेस रेक्टेंगुलर. दिस इज कॉल्ड दिस इज आयन and this is carbon. So this defect is called as interstitial impurity defect. Okay, पुढच्या लेक्चरला काय करू आपण नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. म्हणजे आपला स्टॉइचियोमेट्रिक कंप्लीट झाला, त्याच्यामध्ये व्हॅकन्सी झाला, सेल्फ इंटरस्टिशियल झाला, फ्रँकेल झाला आणि शाफ्ट झाला, 4 झाले. आणि इम्प्युरिटी मध्ये परत आपण दोन पाहिले, दॅट इज सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आणि सेकंड पाहिला आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण नॉन स्टॉइचियोमेट्रिक इम्प्युरिटी डिफेक्टचा क्लास पण आपण तो घेऊया. ठीक आहे, ओके.